27 पैकी 228 जागा जिंकणार असे दावे जिथे केले गेले ठाकरे आणि पवारांच्या कुबड्या घेऊनच आजपर्यंत भाजप वाढली. भाजप ठाकरे आणि पवारांच्या कुबड्या घेऊनच वाढली. भावनिक राजकारण अजिबात केलं नाही. आकडेवारी घ्या. ज्यावेळी मी सांगतो ना संभाजीनगर तेव्हाच औरंगाबाद इथे पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती झाली 1988 साली. त्यावेळी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार होते 11, शिवसेनेचे त्यावेळेचे आमदार होते 2. त्याच्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी. सर एक छोटी अपडेट येते, आपण यामिनीकडे जाऊयात. यामिनी आपल्याला अपडेट देईल. ही एक मोठी बातमी आपण बघतोय पुण्यामधली. सध्या हे दृश्य देखील येत आहेत. मतदानाची मोजणी एकीकडे सुरू असताना दुसरीकडे काहीसं गोंधळाचं देखील वातावरण सुरू झालेलं आहे आणि पुण्यामधील प्रभाग क्रमांक 25 मधली मतमोजणी जे केंद्र होतं त्याच्यावरती गोंधळ निर्माण झालाय. रुपाली ठोंबरे या सध्या या ठिकाणी आपण बघतोय. जर दृश्यांमध्ये आपण पाहिलं तर प्रचंड गोंधळाचं असं वातावरण पुण्यामध्ये. एकीकडे शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही बंधू पुण्यामध्ये एकत्र आलेले आहेत. प्रतिष्ठापनाला लागली आहे. मात्र मतदानाची मोजणी होत असताना हा गोंधळ आहे. मिकी घाई आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. मिकी, यावेळी जर आपण बघितलं तर कसबा प्रभाग क्रमांक 24 पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे आणि मतमोजणी केंद्रावर कशा पद्धतीने या उमेदवारांकडून गोंधळ घातला जात आहे हे या चित्रातून स्पष्ट होतं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे उमेदवार आहे रुपाली ठोंबरे पाटील हे थेट आतमध्ये घुसलेले आहेत. ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स असतात तिथे त्या ठिकाणी रिस्ट्रिक्टेड एरिया असतो. फक्त जे अधिकारी असतात मतमोजणी करणारे इलेक्शनचे तेच लोक त्या ठिकाणी असतात. मात्र ही थेट त्या जाळीवर चढून आतमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करते. पोलिसांना या ठिकाणी अर्थात पोलीस थांबवण्याचा प्रयत्न करतायत, रोखण्याचा प्रयत्न करतायत. मात्र तरी देखील ती त्या ठिकाणी थांबत नाही आणि थेट आतमध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करते. नक्की उमेदवार जर असं वागत असतील तर प्रश्न उपस्थित होतोय की काय चाललंय पुण्यामध्ये. आणि आपण बघतोय रुपाली ठोंबरे पाटील जे 2 ठिकाणाहून उमेदवार आहेत, वेगवेगळ्या 2 प्रभागातून दोन्ही ठिकाणी प्रभाव या ठिकाणी त्यांची कुठेतरी पराभव होत असताना आणि अशा पद्धतीने ते या ठिकाणी वागतायत किंबहुना आक्षेप या मतमोजणीवर ते घेत आहेत. अगदी मिकी, धन्यवाद माहितीसाठी. आनंद दवेंकडून याविषयीची कमेंट घेऊयात आपण. मी लोकांचं लक्ष आणून देतो. हा तोच प्रभाग आहे जिथं काल जेलमध्ये अटक असायची, तुरुंगात असलेल्या एका माणसाच्या नावाने बोगस मतदान झालंय आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केलं की बोगस मतदान झालेलं आहे. त्यानंतर सुद्धा तिथे लोकांनी आक्षेप घेतला.